स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा भूगोलाचा 7 धडा आंतरराष्ट्रीय वाररेषा याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर पहिला प्रश्न काय आहे बघा. खालील आकृतीत वेगवेगळ्या गोलार्धात दोन चौकोन दिले आहेत. दोन्ही चौकोनाच्या मधून आंतरराष्ट्रीय वाररेषा जात आहे. तर एका चौकोनात रेखावृत्त वार व दिनांक दिला आहे, दुसऱ्या चौकोनात वार व दिनांक ओळखा. ओके, तर बघा 150 अंश पूर्व रेखावृत्त सोमवार 15 ऑगस्ट. ओके, तर आता इथे बघूया आपण याचं उत्तर काय. तर मंगळवार 16 ऑगस्ट सकाळचे 6 आणि शनिवार 24 डिसेंबर रात्रीचे 22 म्हणजेच 10. ओके, रात्रीचे 10 वाजलेले आहेत. ओके, हा प्रश्न उत्तर तुम्ही लिहून घ्या. चला पुढचा प्रश्न बघू. खालील प्रश्नांतील योग्य पर्याय निवडा. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कुठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल? पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे. याचं उत्तर आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. जर 115 अंश पूर्व रेखावृत्तावरती बुधवार सकाळचे 10 वाजले असतील तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवरती किती वाजले असतील? तर इथे बघा, बुधवार सकाळचे 6, बुधवार रात्रीचे 9, गुरुवार दुपारचे 2 की गुरुवार संध्याकाळचे 6. याचं उत्तर आहे बुधवार रात्रीचे 9 वाजलेले असतील. ओके, चला पुढचा प्रश्न बघू आता आपण. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावरती होतो? 0 अंश, 90 अंश पूर्व, 90 अंश पश्चिम की 180 अंश? तर इथे 180 अंश हे उत्तर आहे आपलं. चला पुढचा प्रश्न. पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो? पूर्व, पश्चिम, उत्तर की दक्षिण? तर याचं उत्तर आहे पश्चिमेला. ओके, आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते? GPS प्रणाली, संरक्षण खाते, वाहतुकीचे वेळापत्रक की गोलार्ध ठरवण्यासाठी? याचं उत्तर आहे वाहतुकीचे वेळापत्रक. भौगोलिक कारणे लिहा. ओके, तर आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे. आजचे मानवी जीवन हे अधिक विश्वव्यापी झाले असून जगात आज दळणवळण, वाहतूक, प्रवास आणि व्यापार अनेक पटींनी वाढला आहे. शिवाय या गोष्टी दूर दूरच्या देशातही होत आहेत. त्यामुळे या सर्वात उत्तम समन्वय राखण्यासाठी तारीख व वाऱ्यात होणारा गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची आहे. पृथ्वीवरती दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. भूभागावरील एखाद्या ठिकाणी दिवसाची सुरुवात झाली तर त्या ठिकाणच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे कोणता दिवस धरायचा यावरून गोंधळ झाला असता. हे टाळण्यासाठी विशाल पॅसिफिक महासागरावरून जाणाऱ्या व 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून आखलेल्या आंतरराष्ट्रीय वाररेषेवरती पृथ्वीवरील दिवस सुरू होतो. थोडक्यात उत्तरे लिहा. आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत? तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर पृथ्वीवरील नवीन वार व तारीख सुरू होते. या रेषेच्या पश्चिमेकडे जो दिवस असतो त्याच्या मागचा दिवस या रेषेच्या पूर्वेकडे असतो. 180 अंश रेखावृत्त अशी रेषा काही देशां जमिनीवरून जाते. त्यामुळे ही रेषा जर आंतरराष्ट्रीय वार रेषा धरली तर एकाच देशात दोन वेगळे वार तयार व तारखा असा गोंधळ झाला असता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वार रेषा 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून आखताना ती पूर्णतः समुद्रावरून जावी ही प्रमुख बाब घेतली आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणते बदल कराल? तर पूर्वेकडे प्रवास करताना जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर आहे त्या वार व तारखेचा मागचा वार व तारीख ग्राह्य धरू. पश्चिमेकडे प्रवास करीत जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर आहे त्या वार व तारखेचा पुढचा वार व तारीख ग्राह्य धरू. आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही? तर आंतरराष्ट्रीय वाररेषा ही 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ असती तर ती काही भागात जमिनीवरूनही गेली असती आणि त्यामुळे एकाच भूभागात रेषेच्या दोन भागात पूर्वेकडे व पश्चिमेकडे दोन वेगवेगळे वार व तारखांचा गोंधळ उडाला असता. हा गोंधळ घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे समुद्रावरून देण्यासाठी ती काही पूर्वेकडे व काही पश्चिमेकडे वळवण्यात आली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ नाही. आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही? तर आंतरराष्ट्रीय वाररेषा भूभागावरून गेली असती तर या भूभागातील रेषेच्या पश्चिमेकडे एक वार तर पूर्वेकडे दुसरा वार असता तारीख असती. ओके, त्याच्या मागची तारीख अशी परिस्थिती असती. शिवाय ही रेषा काल्पनिक रेषा असल्याने भूभागावरती ती नक्की केव्हा ओलांडली व तिथे नक्की कोणता वार व तारीख चालू आहे हे समजणे कठीण गेले असते. हा गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्याही भूभागावरून न नेता ती पूर्णपणे समुद्रावर नेली आहे.
आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते? तर काही ठराविक ठिकाणांचा अपवाद वगळता 180 अंश रेखावृत्त ही जास्तीत जास्त सागरपृष्ठावरून जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा सुद्धा सागरावरून आखण्यासाठी 180 अंश रेखावृत्ताच्या अनुषंगाने विचारात घेतली जाते. खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल ते नकाशा संग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा. इथे बघा वेगवेगळे देशांची नावं दिलेली आहेत. ओके, हे बघा ही आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे आपली. आणि ते बघा खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल ते नकाशा संग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा. याचं उत्तर आहे मुंबई, लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, टोकियोसाठी ती वाररेषा ओलांडावी लागत नाही. दिल्ली, कोलकाता, सिंगापूर, मेलबर्नसाठी पण नाही. कोलकाता, हाँगकाँग, टोकियो, सॅन फ्रान्सिस्कोसाठी होय. चेन्नई, सिंगापूर, टोकियो, सिडनी, सांतियागो होय. आणि दिल्ली, लंडन, न्यूयॉर्कसाठी नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.